नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. टीम इंडियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिलेक्शन झालेलं आहे. बीसीसीआयचे 10 पॉइंटरचे गाईडलाईन्स पण खूप चर्चेमध्ये आहे. सगळे कट्टेकरी आम्हाला विचारत होते की अरे स्पोर्ट्स कट्टाचा एपिसोड याच्यावरती कधी येणार आहे, कधी येणार आहे. तुम्ही जेवढं प्रेम देताय, जेवढे व्ह्यूज देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्ह्यूज असेच येत राहू देत, लाईक शेअर सबस्क्राईब असंच चालू राहू दे. आमचा चॅनलला आपल्या चॅनलला जॉईन असा मेंबरशिपचाही ऑप्शन आहे फेसबुक युट्यूबला. तोही काय आहे ते बघा. कट्टेकर यांनी बरेच वेळा सांगितलं होतं की तुम्ही कधी येताय चॅम्पियन्स ट्रॉफी आणि बाकी सगळ्या गोष्टींवरची चर्चा करायला. तर देर आहे मगर दुरुस्त आहे. आम्ही एक दिवस उशिरा येतोय पण आलोय. आपल्या बरोबर आज आहेत अमोल कराडकर, द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार. अमोल, स्वागत आहे. धन- बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, आपण चर्चा केलेली नाहीये. पण मला तरी असं वाटतं की आधी आपण सुरुवात तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम सिलेक्शन वरनं करावी. काय जस्ट पहिली नजर टाकल्यावरती तुझे पहिलं फिलिंग काय होतं? की यातले किती खेळाडू बदली होऊ शकतात आणि किती खेळाडू खरंच अख्खी चॅम्पियन्स ट्रॉफी लास्ट करू शकतात. हा पहिला विचार. दुसरा हा. विचार की तीन तीन जेन्युइन पेस बॉलर, मोठं प्रश्नचिन्ह. त्याचाच उपविचार, चार विनर, अजून एक डोळे विस्फारण्याचं कारण. आणि मग त्याच्या पुढे बरं ठीक आहे, आता ठरलंच आहे तर आता लढूया. तुझं काय होतं? हम्म. नाही, तू जसं म्हणालास तसं की पहिलं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह म्हणजे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या दोघांचाही टीम मध्ये आता समावेश असणं. आणि गंमत म्हणजे त्यांच्या दोघांशिवाय एकच फास्ट बॉलर आहे आपल्याकडे, हर्षदीप सिंग. आणि त्याच्यानंतर मोहम्मद सिराजला घेतलेलं नाहीये. तर दोन फास्ट बॉलर, त्या दोघांच्याही फिटनेसवरती प्रश्नचिन्ह. आणि त्याच्यानंतर एकच फास्ट बॉलर हर्षदीप सिंग. आणि त्याचा बॅकअप म्हणून सुद्धा अजून एकच फास्ट बॉलर हर्षित राणा, जो इंग्लंड सिरीज मध्ये असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो राखीव म्हणून आधीच त्याचं सिलेक्शन करून ठेवलेला आहे का त्याला आता फक्त इंग्लंड सिरीजसाठी जसप्रीत बुमराहच्या ऐवजी घेतलेलं आहे? म्हणजे चॅम्पियन्स बरोबर. ट्रॉफीसाठी तो असेल असं आता आपण गृहीत धरू शकत नाही. जर का अं, त्याच्यावरून वादळ होऊ शकतं. हम्म, कारण हम्म, म्हणजे वेगळा मुद्दा लगेच मांडू शकतो आपण, की जर जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट नसेल, तर संघ व्यवस्थापनाची एक बाजू म्हणेल आम्हाला सिराज हवा, दुसरी बाजू म्हणेल हर्षित राणा. म्हणजे म्हणजे म्हणूनच त्याला इंग्लंड विरुद्ध खेळवून एका बाजूने आत्ता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं म्हणता येईल. कारण चुकून जर का चांगला परफॉर्मन्स झाला तर मग कदाचित हा विषय दुसऱ्या बाजूला फार धरून लावता येणार नाही, नाही का? माहित नाही. या संघ निवडी करता 2.5 तास लागले. मीटिंग शनिवारी. तर तेव्हा जर हा एवढाच मुद्दा उपस्थित झाला तर किती मिनिटं लागणार याच्यावर थोडस, तेव्हा थोडेसे पैज लावायची संधी मिळू शकते. पण काय दुबईमध्ये आखाडे बनवणार आहेत का? म्हणजे आपल्या लखनौच्या किंवा कुठल्या क्युरेटर्सना पाठवणार आहेत का तिकडे आखाडे बनवायला? तिथे आता क्रिकेट सीझन संपत आलाय. पारा वर चढत चाललाय दर दिवसाकडे. जसं सप्टेंबर 2018 मध्ये जिकडे हार्दिक पांड्या पहिल्यांदा मेजर इंजुरी इंजुर्ड. झाली पाठीची, तेव्हा जसं लो आणि स्लो पिचेस होती ना, ओके, तशीच आत्ता असणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांनी हा विचार केलाय की लो आणि स्लो पिचेसवर स्पिनर्सनी भर द्यायचा आणि हार्दिक हा चौथा पेसर म्हणजे टीम मधला तिसरा पेसर म्हणून कामी येणार असा विचार करून हा संघ निवडला गेला. पण चार स्पिन बॉलर, त्यातले तिघ जण ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण. आता वॉशिंग्टन सुंदर या संघ व्यवस्थापनाचा नवीन ब्लू आईड बॉय आहे. तर आणि आपण हेही बघितलेलं आहे यावेळी की रवींद्र जडेजाला सुद्धा बसवण्याची धमक एका बाजूला म्हणू शकतो टेस्ट मॅचेस मध्ये, किंवा दुसऱ्या बाजूला म्हणू शकतो मूर्खपणा, हा या संघ व्यवस्थापनाचा करून झालेला आहे. तर म्हणजे हे चार जण आहेत. म्हणजे मला कुठेतरी एवढंच वाटलं
की त्यांनी असं म्हणजे रोहित शर्माच्या डोक्यात असं काहीतरी असावं का, की T20ला सुद्धा साधारण असाच फॉर्म्युला त्यांनी सक्सेसफुल केला होता, की बाबा बॅटिंग खोलवर 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 जेवढी खोलवर बॅटिंग देता येईल तेवढी द्यावी, म्हणजे वरच्या लोकांना फ्रीली खेळता येईल आणि रन्सचं कुशन राहील. असाच काहीचा माइंडसेट तुला दिसतोय या टीम सिलेक्शन मध्ये? म्हणजे आणि मला तोच थोडीशी माइंडसेट सिमिलॅरिटी वाटली. हा. दिसतोच आहे ना, आणि तोच माइंडसेट कसोटीमध्ये पण ट्राय आउट करून झालाय ऑस्ट्रेलिया, की शक्य तेवढे ऑलराऊंडर्स, युटिलिटी प्लेयर्स तत्सम, किंवा संजय मांजरेकरांच्या भाषेत बिट्स अँड पीसेस प्लेयर. त्याच्यामुळे पण ते एवढ्यात तरी चाललेलं नाहीये. आशा करूया इथे चालेल. मला खात्री नाहीये ती वन डे क्रिकेटमध्ये एवढे बॅटर्स असायची गरज आहे का. तर इंग्लंडने जे करून दाखवलं, ते जे पॅटर्न त्यांनी सेट केला होता 2015 ते 19च्या सायकलमध्ये, ओके, त्याच्यानंतर तो बाकी सर्व टीम्सनी प्रयत्न केलाय. पण तुम्ही कितीही बॅटिंग डेप्थ वाढवली तरी 400 रन प्रत्येक मॅच मध्ये होतात का? नाही. दुसरा मुद्दा, या अशा खेळपट्ट्यांना अनुसरून तुम्ही जर तुमची बॉलिंग लाईनअप तशा पद्धतीने निवडलाय, तर बॅटिंग लाईनअप असं होणार आहे का की तुमचे 8 जण जाऊन लावायचे, तेवढी द्यायची, असं कसं होईल ना. दोन्ही संघ एकाच पिचवर खेळतात ना. ते बदलत अजून तरी नियम तेवढे नाही बदललेले क्रिकेटचे. त्याच्यामुळे थोडस मला याच्यात रिस्क फॅक्टर जास्त वाटतो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, की हे कसं वर्कआउट होईल. प्रश्नच नाही. आपण फास्ट बॉलर बद्दल बोललो, त्याच्याबद्दल खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे कोणीही हे अमान्य करणार नाही. म्हणजे लॉजिकली जर का रोहित शर्मा आणि अजित आगरकरना समोर बसवलं तर तेही म्हणतील की हो आम्हाला पण ते पटतंय. पण तशीच परिस्थिती आहे, कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराला अशा अवस्थेत तिकडे नेणं म्हणजे मोहम्मद शमी होपफुली आपण असं म्हणू शकतो की रिकव्हर झालेला आहे. तर ते आपल्याला इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये कळेल. पण सगळ्यात मोठं दुसरा एक हायलाइट दिसतोय तो म्हणजे या टीमचा वाईस कॅप्टन, आणि मला वाटतं आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तर म्हणजे वाईस कॅप्टन शुभमन गिलला करून त्याचं 11 मधलं स्थान पक्क करायचं होतं. म्हणजे पहिली गोष्ट तर म्हणजे हे जी चर्चा चाललेली सांगतोय, माझ्या दृष्टीने वन डे टीम मध्ये शुभमन गिलचा स्थान याच्याबद्दल चर्चा करण्याची आवश्यकताच नाहीये. त्याच्यामुळे त्याला सिक्युरिटीची गरज आहे असं मला वाटत नाही. पण मी जी काही सोशल मीडियावरती चर्चा झाली आहे त्याच्याबद्दल बोलतोय, की अशी आहे की त्याला बाबा 11 मध्ये काही टीम मॅनेजमेंटनी गोंधळ करू नये म्हणून त्याला व्हाईस कॅप्टन करून टाकलंय. याबद्दल काय तुझं म्हणणं आहे? इन जनरल भारतीय क्रीडा चाहत्यांची, विशेषतः भारतीय क्रिकेट चाहत्यांची स्मरणशक्ती, ज्याला साध्या मराठीत मेमरी म्हणतो ना, ती अत्यंत शॉर्ट असते. ओके. सोशल मीडियावर ती काही तासांवरून काही मिनिटांची असते, ट्रेंड बदललेपर्यंत. त्याच्यामुळे सोशल मीडियाला हे लक्षात राहणं मला फार आश्चर्यजनक वाटतंय, की जुलै महिन्यात जेव्हा भारत शेवटची वन डे खेळला, तेव्हा उपकर्णधार शुभमन गिलच होता. त्याच्यामुळे त्याची जागा बळकट करण्यासाठी त्याला उपकर्णधार नेमलंय, तर नाही, त्याचं उपकर्णधार पद कायम राखलंय. एवढा साधा मुद्दा आहे. अजून काही चर्चा करायची मला आवश्यकता वाटत नाहीये. पण ठीक नाही आहे. नाही ऍक्च्युली नाही 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 ऍक्च्युली मला एवढंच म्हणायचं आहे याच्याबद्दल, की आपण फॉर्मॅटची खूप सरमिसळ करतो. म्हणजे त्याचा टेस्ट मधला फॉर्म, त्याचे टेस्ट मधले न कन्वर्ट होणारे स्टार्ट, T20 मध्ये त्याचं असणं नसणं किंवा मध्ये मध्ये असणं मध्ये मध्ये नसणं, यांनी या वन डे टीम मध्ये तो एकदम व्हाईस कॅप्टन होणं म्हणजे तो आधी असताना जो जुलै नंतर आपण आता डायरेक्ट जानेवारीमध्ये आहोत, सो 6 महिन्याचा काळ जाणं, त्याच्यामुळे हा गोंधळ उडू शकतो. पण शुभमन गिल हा वन डे क्रिकेट मधला आपला गेल्या म्हणजे आपण एक्झॅक्टली वाटलं तर स्टॅटिस्टिक्स बघू शकतो की तो कदाचित भारताच्या टॉप 2 किंवा टॉप 3 बॅट्समन मधला एक बॅट्समन आहे वन डे क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे त्याच्या वन डे मधल्या स्थानाला धोका असण्याचं किंवा त्याच्याबद्दल बाबा यशस्वी जयस्वाल पण आलाय तर मग त्याच्याऐवजी त्याला खेळवायला जायला नको म्हणून बाबा गिलला व्हाईस कॅप्टन केला, हा विषय नाहीये. वन डे टीम मध्ये त्याची जागा पक्की आहे. त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की अमोल दुसरा याच बॅटिंग लाईनअप मधला एक मुद्दा क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे की KL राहुलचं सुद्धा वन डे टीम मधल्या स्थानाला अजून काहीही नाहीये आणि रिषभ पंत बॅकअप विकेट किपर म्हणून जातोय असं आहे.
का तिकडे जाऊन काही उलटे फासे पडू शकतात त्या बाबतीत? राहुल हा भारताचा वन डे क्रिकेट मधला नंबर वनचा विकेट किपर आहे. आता आपण हे आत्ताच बोललो की जुलै महिन्यात काय झालं ती विस्मृतीत गेलंय. त्यामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये काय झालं ते त्याहून जास्त विस्मृतीत गेलं असेल. की राहुल हा वर्ल्ड कप 2023 मधला स्टँड आउट विकेट किपर होता हे म्हणणं ही अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्यांनी विकेट किपिंग मध्ये नाणं चोख बजावलं. प्लस त्यांनी 2 वेळा जी त्याला नीट बॅटिंग करण्याची संधी मिळाली त्याच्यात एका वेळेस सोनं केलं, दुसऱ्या वेळेस गडबड झाली अंतिम सामन्यात. पण राहुल जर राहुल कुठल्याही संघात डोळे मिटून 11 मध्ये चालत येतो तर तो वन डे मध्ये आहे. कारण तो विकेट किपर कम फिनिशर या रोलमध्ये तो येतो. ओके. आणि त्याच्यामुळे रिषभ पंत हा बॅकअप विकेट किपर आहे. रिषभ पंत बॅकअप विकेट किपर का? ध्रुव जुरेल बॅकअप विकेट किपर का? संजू सॅमसन बॅकअप विकेट किपर हा मुद्दा चर्चा झाली सिलेक्शन कमिटीमध्ये. ओके. पण अखेर ऋषभ पंतवरच त्यांची भिस्त अजून तरी बॅकअप विकेट किपर म्हणून आहे. प्रश्नच नाही. आणि जसं म्हणजे याच कंटिन्युटी मध्ये मी हे पण म्हणतो की आत्ता कुठला जर का फॉर्मॅट असेल ज्याच्यामध्ये ज्याच्या स्थानाबद्दल चर्चा होण्याची आणि डिस्कशन होण्याची गरज नाही, तो म्हणजे श्रेयस अय्यर. वन डे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर हा भारताचा निर्विवाद नंबर 4 आहे. आणि तेच सिलेक्शन मध्ये सुद्धा दिसलेलं आहे. तर म्हणजे आता फक्त विषय उरतो विराट कोहली आणि रोहित शर्माचा, अमोल. तोही विषय काही चर्चा करायचं कारण आहे वन डे क्रिकेटमध्ये असं मला वाटत नाही. आणि मलाही नाही वाटत. परत तेच आहे की हे मी परत परत सांगतोय की म्हणजे कट्टेकरे नक्कीच याच्यावरती म्हणजे आपण जी लॉजिकल चर्चा करतोय याचं याला अप्रिशिएट करतील किंवा याचं कौतुक करतील. कारण आपण फॉर्मॅटची खूप सरमिसळ करतो. वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली असू दे, रोहित शर्मा असू दे, शुभमन गिल असू दे, राहुल असू दे, श्रेयस अय्यर असू दे, यांच्या कोणाच्याही स्थानाबद्दल कोणालाही काहीही शंका घेण्याचं कारण नाही. जे प्रश्न होते ते जास्ती बॉलिंगमध्ये होते, आपल्या फिटनेस इश्यूजमुळे होते. आणि अमोल, कुलदीप यादवच्या फिटनेस बद्दल काय अपडेट आहे? तो 100% फिट आहे का? आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा म्हणजे हे आपल्याला असं क्लिअर होऊ शकतं का की बाबा अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघं आता रवींद्र जडेजाच्या पुढे आहेत? ज्या पद्धतीने संघाची यादी वाचली गेली त्यावरून मी रवींद्र पण जाडेजा हे त्याचवरच म्हणतो. 15वं नाव होतं. आणि त्या हम्म. 15व्या नावावर खूप चर्चा झाली की चौथा पेसर हवा का चौथा स्पिनर हवा. मग चौथा स्पिनर हवा तर तो कोण हवा? वरुण हवा का जाडेजा हवा का चहल हवा का बिश्नोई हवा? सूत्रांनुसार या 4 नावांवर प्रदीर्घ चर्चा झाली आणि रवींद्र जाडेजावर शिक्कामोर्तब झालं एकमताने. हे अर्थात भारतात कुठल्याही डेमोक्रेटिक सेटअपमध्ये अखेर निर्णय एकमतानेच होतो, सर्वांची मतं ऐकून घेऊन. तर अक्षर पटेल हा भारताचा नंबर 1 स्पिनर आहे वन डे क्रिकेट मधला आता. आणि नंबर 1 ऑलराऊंडर देखील आहे. हार्दिक पंड्याच्या तोडीस तोड किंबहुना तसूभर पुढे या कंडिशनसाठी विशेषतः असं म्हणलं अ, हे अत्यंत योग्य ठरेल असं वाटतंय मला. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. रवींद्र जाडेजा सरप्राइझिंग होतं जेव्हा तुम्ही रिझर्व्ह मध्ये ठेवताय तेव्हा. आणि त्याच्यामुळे परत त्या 11च्या वेळेस परत गडबड थोडीशी होऊ शकते की अचानक मग वॉशिंग्टन का रवींद्र अक्षर काय करणार तुम्ही म्हणजे वॉशिंग्टन का रवींद्र जाडेजा हा प्रश्न जर आला तर परत जर संघ व्यवस्थापनात 2 मतप्रवाह असतील तर कोणाला झुकतं माप दिलं जाणार हा पुढचा प्रश्न आहे. पण एकच सांगतो, तू जो विशेषतः इंजुरीच्या बाबतीत म्हणलास कुलदीप यादवच नाही या संघात आता 4 इंजुरी प्रोन खेळाडू आहेत आणि त्यांच्या वन डे क्रिकेटच्या फिटनेस बद्दल खूप साशंकता आहे. पहिला हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि चौथा आणि कुलदीप कुलदीप. यादव. हा तर त्यातलं जसप्रीत बुमराह हा
जे आपण आधी बोललो होतो ना, की सिलेक्टर्सना मेडिकल स्टाफ कडून क्लॅरिटी मिळत नाही, त्याच्यावर काल अजित आगरकरला विचारल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं की हे बरं पडेल की जर मेडिकल स्टाफ थ्रू बीसीसीआयने डायरेक्ट बुलेटिन दिली, कारण काय मी काहीतरी चुकीचं बोलू शकतो, पण आम्हाला सांगितलंय जसप्रीत बुमराला 5 आठवडे बॉलिंग थांबवायला सांगितलंय. म्हणजे तो दुखापतग्रस्त झाला 4 जानेवारीला, तेव्हापासून 5 आठवडे आपण पकडलं तर फेब्रुवारी 7-8 पर्यंत होतात, राईट. त्याच्यानंतर तो बॉलिंग सुरू करेल, मग एनसीएला येऊन त्याची एक्झामिनेशन होईल. म्हणजे मला स्वतःला वाटत नाही तो इंग्लंड विरुद्धची 3री 1 डे सुद्धा खेळू शकेल, कारण ती 12 तारखेला आहे. शक्यच नाहीये. हा. जर तेव्हा त्याला क्लिअरन्स नाही मिळाला तर तो क्लिअरन्स मिळून डायरेक्ट जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळेल, जे परत बिट्टी धरण्यासारखं आहे. जसप्रीत बुमराच्या ॲबिलिटी बद्दल काही प्रश्न नाही. जसप्रीत बुमरा 70% सुद्धा जगातला नंबर 1चा गोलंदाज आहे, पण तो सलग 3 आठवडे, आणि इथे सामने कमी आहेत, 15 दिवसात 5 सामने खेळायचे, पण ते खेळायचेत ना जवळजवळ 3 आठवड्यात, मध्ये एक मोठा 1 आठवड्याचा ब्रेक. त्याच्यामुळे ते खेळायचेत. त्याच्यामुळे ती बिट्टी धरायची आहे जसप्रीत बुमराच्या बाबतीत. मोहम्मद शामी इंग्लंड T20 मध्ये आपल्याला कल्पना येईल की तो किती, मोस्टली तो 3 पेक्षा जास्त खेळणार नाही, पण मग इंग्लंड ओडीआयज मध्ये आपल्याला नीट कल्पना येईल की मोहम्मद शामी व्यवस्थित आहे ना, अशी आपण सगळ्या आशा करत बसणार आहोत. कुलदीप यादवला हर्निया सर्जरीची आवश्यकता होती, म्हणून कुलदीप यादवचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समावेश झाला नव्हता. आणि रोहित शर्माने जेव्हा तनुष कोटियनबद्दल विचारलं गेलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा बोलता बोलता सांगितलं होतं की त्याची सर्जरी झाली आहे. जेव्हा रोहित शर्मा आणि अजित आगरकर, जेव्हा कर्णधार आणि निवड समिती प्रमुख सिलेक्ट. दोघं जण एकामागून एक म्हणतायत की बीसीसीआयनी किंवा एनसीआयने अपडेट द्यायची गरज आहे, जसं रोहित शर्मानी बुमराच्या इंजुरीवर एनसीआयने अपडेट द्यायची गरज आहे, बीसीसीआयने द्यायची गरज आहे, त्याच्यानंतर काही तासांमध्ये ते प्रेस रिलीज आलं होतं, तसंच आहे कुलदीप यादव बद्दल काहीही अपडेट नाही ऑफिशियल आतापर्यंत. परवा त्यांनी पोस्ट केला होता 16 जानेवारीला की त्यांनी बॉलिंग करायला सुरुवात बॉलिंग. केली आहे. म्हणजे तो हो. बॉलिंग लोड आता हळूहळू रोज वाढवत जाणार, आणि त्याच्यामुळे तो 6 फेब्रुवारी पर्यंत तो बॉलिंग शेपमध्ये असेल अशी आपण आशा करूया. आणि हार्दिक पांड्या बाबतीत तेच आहे. हार्दिक पांड्या वन डे क्रिकेटमध्ये. विजय हजारे 2023 वर्ल्ड कप नंतर एका सामन्यात 4 पेक्षा जास्त ओव्हर्स त्यांनी आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये टाकल्या. बडोदा जर पुढे गेलं असतं तर हार्दिक पांड्या नॉकआउट मध्ये देखील दिसला असता, पण त्याची पाठदुखी होती म्हणून तो ती सामना खेळला नाही, आणि बडोदा नॉकआउट मध्ये त्यांची पहिलीच मॅच हारलं, त्याच्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीत 3 मॅचेस खेळलाय. त्यामुळे ती बिट्टी धरायची. अशा 4 बिट्ट्या धरून झाल्या. त्या आता जसं आपण लहानपणी म्हणायचो की 2 हाताच्या आणि 2 पायाच्या, अशा बिट्ट्या धरून झालेल्या आहेत. त्यामुळे मी थांबतो. बघूया. आणि तुझ्याकडे काही सूत्रांकडनं या अपडेट्स आहेत का, त्यात का 10 पॉइंटर्स ऍडवायझरी, त्याच्यावरती तुम्हाला हवी बोलून आहे का आपण कॉपी? थांबूया. अ, सूत्रांकडून नाही, सूत्रांकडून नाही. रोहित शर्माने विचारलं, कोण म्हणलं हे ऑफिशियल आहे तुम्हाला, बीसीसीआयने वेबसाईटवर टाकलं का? तर सगळ्या गोष्टी जर वेबसाईटवर टाकल्याशिवाय ऑफिशियल होत नसतील ना, तर भारतीय क्रिकेट हे सगळं अनऑफिशियल पद्धतीने चालतं असं मला वाटतं. आणि गंमत अशी होती, तो विरोधाभास इतका गमतीचा होता की अ, आधी अजित आगरकरनी पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की या एसओपीज आहेत, कोणीही शाळेतलं नाही, त्यातले बरेचसे नियम ऑलरेडी आहेत ते, पण आम्हाला संघ भावना कायम ठेवण्यासाठी किंवा वाढीस लागण्यासाठी काही गोष्टी कागदावर आणायची गरज होती, अशा अर्थाने अजय आगरकरनी एक्सप्लेनेशन दिलं. त्याच्यानंतर सोशल मीडिया ज्या पत्रकाराला रोहित शर्माचा PR म्हणून कायम म्हणतं, त्या पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला पुन्हा या विषयावर, तेव्हा रोहित उडला त्याच्यावर आणि म्हणला की कोण म्हणलं ऑफिशियल आहे, कुठून आलं तुमच्याकडे, बीसीसीआय वेबसाईटवर आहे का? ओके. तर म्हणजे आता काय त्याच्यात बोलायचं, म्हणजे नक्की हा विरोधाभास काय. आणि गंमत बघा, प्रेस कॉन्फरन्स संपली, तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह टेलिकास्ट बंद केला असेल, म्हणजे रेकॉर्डर चालू होते लोकांचे. पहिलं वाक्य रोहितने क्या बोरिंग था, फुली फुली फुली, ते काही लोकांनी ऐकलं असेल टेलिकास्ट संपायचे. त्या पुढचं वाक्य होतं, तो अजित आगरकरला म्हणला
यार ये इसमें से जो फैमिली वाला मैंडेटरी क्लॉज है वो थोड़ा रिवाइज करना पडेगा ना, वो उसके बारे में बात करना पडेगा. असं माईकवर आलं हो, ऐकू लोकांना आलं तिथे ऐकू. त्या हॉलमधल्या. हो. ओके, पण तरी हे काही ऑफिशियल नाहीये बुवा. आणि फुसकुल्या सोडतो आम्ही लोक. बरोबर आहे. ते काय वेगवेगळी सूत्र असतात ना, त्याच्यानुसार फुसकुल्या सोडत राहायचं असं हे तर आहेत. पण त्याच्यामुळेच म्हणजे ऍक्च्युली काय माहितीये का, जर का बीसीसीआय असं फंक्शन करत नसतं ना, तर आपल्याला एवढी चर्चेला, आपल्याला एवढ्या व्ह्यूज ना संधी मिळाली नसते. त्याच्यामुळे खरं तर आपण बीसीसीआयचे आभार मानले पाहिजेत की ते हे तू अशा गोष्टी करत राहतात. हे अशा पद्धतीचं विधान आहे ना, की तुझ्या उपस्थितीत एकदा एका वरिष्ठ क्रीडा पत्रकाराने केलेलं जे विधान होतं त्याच्यावरून जो वादंग निर्माण झाला, त्याच पद्धतीचं विधान आहे तुझं. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. मला वाटतं की आत्ताचा हाचा एपिसोड आपण मस्त असाच छोटासा आणि चांगला ठेवूया. की आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम सिलेक्शन बद्दल चर्चा केली, बाकीचे एपिसोड आपण घेऊनच येऊ. रविवारी टाटा मॅरेथॉन झालेली आहे, तर त्या मॅरेथॉन मध्ये 20 वर्ष सलग धावणाऱ्या महेश साळवी यांचाही इंटरव्ह्यू आपण केलेला आहे. तो जर का तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तोही बघा. एक वेगळ्या प्रकारचा एपिसोड आहे, वेगळ्या प्रकारची झुंज आहे त्या माणसाची, वेगळ्या प्रकारचे कष्ट आहेत. त्याच्यातनं त्यांनी कसा मार्ग काढून मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे वर्षानुवर्ष, ते तुम्ही नक्की बघा. आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, लिंक मॅक्झिमम फिरवा. अमोल, तू इकडे आलास आणि आम्हाला वेगवेगळ्या फुसकुल्यांबद्दल क्लॅरिफिकेशन दिलंस आणि माहिती दिलीस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्ता मात्र आम्ही थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.